नमस्कार. बीइंग वुमन टॉक्सच्या आजच्या भागात आपण पुन्हा एकदा भेटणार आहे श्यामला महाबळेश्वरकर यांना. नमस्कार. नमस्कार. आधीच्या भागात आपण श्यामलाताईंच्याकडून लग्नातली पारंपरिक गाणी ऐकली होती आणि ती सगळ्यांना इतकी आवडली आहे की अजूनही मला मेल येत आहेत आणि फोन येत आहेत की आम्हाला ही गाणी पहिल्यांदाच यूट्यूबवर मिळाली. तर त्या गाण्याला एवढा प्रतिसाद मिळाला आम्हाला या एपिसोडला. तर आज आपण मराठी पारंपरिक खेळ आणि गाणी, मंगळागौरीला जे खेळ खेळले जातात त्यांच्याबद्दल आपण आज बोलणार आहे. मंगळागौरीचं व्रत कसं करायचं, मंगळागौरीला जे काही खेळ खेळतात, आता जवळजवळ 15-20 खेळ आहेत. तर त्यामुळे आज आपण खेळाबद्दल माहिती घेणार आहे, खेळामधली गाणी आणि खेळ कसे खेळतात ते पण बघणार आहे. तर स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मंगळागौर हे व्रत आहे आणि हे व्रत कधी करतात, कसं करतात, त्याबद्दल थोडं सांगा. हो, आपण बघितलं मागच्या वेळेला की लग्न झालं, लग्नातली गाणी बघितली. आता लग्न झाल्यानंतर पुढे 12 सण. त्या काळामध्ये दर महिन्याला एक सण असायचा त्या मुलीचा साजरा करण्यासाठी की ज्या योगे तिला ह्या घराची, ह्या कुळातली सगळ्या सणवारांची, रूढी परंपरांची माहिती होईल आणि त्या निमित्ताने तिचे आई वडील भेटायला येतील किंवा ही माहेरी जाईल. अशा पद्धतीने करण्यासाठी 12 सण 12 महिन्याचे साजरे केले जात होते. मुलंही लहान होती तेव्हा, मुली लहान असायच्या. तर त्यामधला महत्त्वाचा सण म्हणजे मंगळागौर. तर आता मंगळागौर हा श्रावणातला सण आहे आणि लग्न झालेल्या प्रत्येक मुलींनी श्रावणातले जे 4-5 मंगळवार येतील त्या सगळ्या मंगळवारी 5 वर्ष अशी ही पूजा करायची असते. बरोबर. आणि ती पूजा माहेरी होते, सासरी होते. आणि त्या निमित्ताने मुलींना माहेरी जाता येतं. अनेक आपल्या मैत्रिणी वगैरे भेटतात, घरी नातेवाईक येतात, ते सगळे भेटतात आणि यासाठी अशा रूढी परंपरा केलेल्या आहेत आपल्याकडे. तर या मंगळागौरीचं म्हणजे काय, आपण वाटतो मंगळवारी म्हणून मंगळागौर, तर असं नाहीये. तर मंगळागौर देवीचं मंदिर 15व्या शतकात गये इथलं आहे बघा. हो, म्हणजे जे सतीचं अवयव जिथे इथे पडले, ती जी 52 शक्तिपीठ निर्माण झाली त्यातलं हे एक शक्तिपीठ आहे मंगळागौर देवीचं म्हणून. ते फक्त एकट्या गयेलाच आहे आणि तिथे त्याचं सगळी पूजा अर्चा सगळं व्यवस्थित होतं. तर अशा आपण त्या मंगळागौरीची पूजा आपण दर मंगळवारी श्रावणात करतो. याची एक कहाणी पण आहे ना? कहाणी पण आहे. हो, नक्की ऐकूया. तर हे मंगळागौरीचं म्हणजे उमा महेश्वराचं, शंकर पार्वतीचं हे व्रत आहे. आणि निष्ठा आणि प्रेम याचं एक द्योतक आहे शंकर पार्वती म्हणजे. तर त्यासाठी आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी एवढ्यासाठी हे व्रत केलं जातं. त्या काळात या सगळ्या श्रद्धा होत्या आणि म्हणून ते अगदी आपुलकीने, प्रेमाने आणि श्रद्धा ठेवून केले जात. आजही आपण मंगळागौरीचं व्रत करतो. स्वरूप बदल काळानुसार सगळं आणि काळानुसार स्वरूप बदललंय. मुलींना हवं असतं पण निष्ठा आपल्या कन्सेप्ट बदललेली आहे, वेळ नसतो, काळ बदललाय, त्यानुसार श्रद्धा तीच आहे. अगदी श्रद्धा आहे. आणि मंगळवारी नाही, रविवारी केलं तरी चालेल, पण करत राहावं. आपली संस्कार हे पुढे चालत राहावं, रूढी परंपरा, आणि सगळ्यांना त्याची माहिती व्हावी अशी मला तरी वाटते. त्यामुळे काय मुलींनी केलेलं जास्त चांगलं. 4 मंगळवार झाले, एका मंगळवार तरी करावं. आणि करतात मुली हल्ली, आई वडील हौसेने करतात, अशा तऱ्हेने ते मंगळागौरीची पूजा करतात. त्याला मात्र या पूजेला 16चं महत्व असतं. एकूणच देवीला आपल्याकडे 16चं महत्व आहे. आपण ते कापसाचं गेज वस्त्र करतो त्याला पण 16 मणी असतात. तर याला 16 प्रकारची पत्री, 16 प्रकारची फुलं, 16 प्रकारच्या ते साळी डाळीचं धान्याचे हे असतात दाणे, आणि 16 तिच्या काडवाती, बोटवाती अशा त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाती असतात. आरतीला
केला, असं हे 16चं महत्त्व आहे याला. तर याची कहाणी म्हणजे काय, आपण कहाणी जे पूर्वी कथा असते, प्रत्येक वाराची कहाणी आहे, प्रत्येक सणाची कहाणी आहे. तर मुळात आपण पहिली गणपतीची कहाणी वाचायचो, आठवत असेल लहानपणी वाचायचो ती. तर ऐकाय गणेशा देवा तुमची कहाणी, निर्मळ मळे उदकाचे तळे, असं म्हणून ती कहाणी सुरू व्हायची. गणपतीची कहाणी झाल्यावर आपण मंगळागौरीची कहाणी वाचायचो. तर मंगळागौरीची कहाणी म्हणजे काय, एक वाणी होता, सगळं व्यवस्थित होतं, पण त्याला निपुत्रिक होता, मूलबाळ होत नव्हतं, म्हणून ते दुःखी होते. व्हावं असं वाटत होतं. एक साधू त्यांच्या घरी रोज यायचा भिक्षा मागायला. तर त्या मात्र साधूजवळ होतं की निपुत्रिक स्त्रीच्या हातनं मी काही भिक्षा घेणार नाही, त्यामुळे तो ह्यांच्या घरची भिक्षा घ्यायची नाही. आणि ते त्या बाईला खूपच वाईट वाटायचं की आपल्या हातनं काही दानधर्म होत नाही याच्यासाठी, काय करावं काय करावं. तर तो नवरा एक दिवस म्हणतो तू लपून छपून त्याला घाल, काही होणार नाही, घाल तू, मी आहे तुझ्या पाठीशी. असं म्हटल्यावर ती लपून एकदम त्याला भिक्षा घालते. हे त्याला कळल्यावर मात्र तो चिडतो आणि तिला शाप देतो की तुला अजिबात पुत्र संतान प्राप्ती होणार नाही. ती खूप रडते भेटते, पाया पडते, म्हणतो तुला उशाप देतो की तू जर मुलगा घेतलास तर तो अल्पायुषी होईल, दीर्घायुषी घेतलास तर तो जन्मांध होईल, आणि कन्या घेतलीस तर बालविधवा होईल, तुला काय हवे तू सांग. ती म्हणते मला अल्पायुषी पुत्र चालेल, पण होऊ दे. अशा त्याने त्या नवऱ्याला सांगतात इकडे जा तिकडे जा, गणपतीकडनं फळ घे. एक फळ मिळालं त्याला, आणि अशा तऱ्हेने ती गर्भवती राहते, मुलगा होतो. मुलगा झाल्यावर मुंज होते, 8 वर्षाचा होता. आता लग्नाला करायचं, पण काशी यात्रेला जाऊन आल्याशिवाय लग्न होणार नाही, म्हणून ते मामा भाचे काशी यात्रेला निघतात. जातात एका गावात येतात, तर तिथे मुली खेळत असतात लहान. त्यातली एक मुलगी दुसऱ्या मुली म्हणते काय ग बाई रान डोळायस. आता आपण हे शब्द असे वापरत नाही खरं तर, पण त्या काळात होते. तर रान म्हणजे विधवा असं. तर ती म्हणते माझ्या कुळात असं कोणी होणार नाही, कारण माझ्याही मंगळागौरीचं व्रत करते, त्यामुळे मी काय असं आमच्या घरात होणार नाही. तर ते तेवढं मामा ऐकतो, आणि त्या मामाला वाटतं आपल्या या भाच्याचं तिच्याशीच लग्न झालं तर तो आपोआपच दीर्घायुषी होईल, साहजिकच आहे. तर म्हणतो काय कसं करावं, पण असं विचार करत करत ते जातात, धर्मशाळेत उतरतात, तिथे झोपतात. आणि इकडे काय होतं, इकडे या मुलीचं लग्नच असतं तेव्हा. तर ते लग्न असताना तिचं तो नवरा मुलगा परागंधा होतो, लग्ना बोल्यावरून बाहेर पळून जातो तो. आता काय करायचं, मग ते आईवडील म्हणतात आता काय करावं, तर बघूया कोणी यात्रेकरू भेटला एखादा मुलगा चांगला तर आपण करून टाकू याच्याशी लग्न. म्हणून ते धर्मशाळेत येतात. तर हा मुलगा दिसतो, त्या मुलाला घरी घेऊन जातात, त्या तिच्याशी गोरज मुहूर्तावर लग्न लावतात, आणि त्या दोघांना गौरीहारापाशी झोपवतात. असं झोपवल्यावर त्या मुलीच्या स्वप्नात देवी येते, ही मंगळागौरच येते म्हणा ना, आणि ती सांगते की तुझ्या नवऱ्याला साप चावणार आहे, तर तू असं कर, एका कर्यामध्ये एका भांड्यामध्ये दूध ठेव, आणि तो साप दूध पिल आणि त्या भांड्यातच शिरेल. त्यात शिरला की तू त्याचं तोंड बांध आणि हे दान तू आईला दे. ते का कशासाठी वगैरे आपण आता ह्या कहाणीतलं काही विचारायचं नाही, असं आपलं सांगितलं ते आपण ऐकायचं. तर ती तसं करते, आईला देते, दान देते वगैरे, आणि ते आई उघडते तर त्यात हार निघतो, सापबीप काही नसतो. तो हार आई तिच्या गळ्यात घालते, आणि अशा तऱ्हेने तिला लग्नाला उभी करतात. इकडे काय होतं, मामा भाचे काशी यात्रा वगैरे करून येतात, आणि पुन्हा धर्मशाळेत त्याच गावात उतरतात. तर जेवणाची सोय काय, लोक म्हणतात अन्नछत्र उघडले, जा तुम्ही तिकडे जा, कशाला इथे काय स्वयंपाक पाणी करताय. ते तिकडे जातात, आणि त्यावेळेला मग ती अंगठी त्याने दिलेली असते, त्या अंगठीची याची ओळख पटते, आणि त्यांचं लग्न होतं. असं आणखी पण मध्ये काही घटना आहेत थोड्याशा, पण अशा तऱ्हेने ती कहाणी आहे, आणि अशा सुफळ संपूर्ण होते कहाणी. अशा प्रकारची ती कहाणी. तर ही कहाणी वाचतात मुली, पूजा होते, आणि पूजा झाल्यानंतर मग काय जेवणाचा कार्यक्रम, पुरणपोळीचं पण स्पेशल असतं, पुरणपोळीचं छान जेवण असतं वगैरे. पण त्याच्या आधी कहाणी वाचल्यानंतर आरती करतात. ती आरती साधी असते आपली, त्यांचे म्हणतात जयदेवी मंगळागौरी ओवाळीन सोनिया ताटी रतनाचे दिवे, अशी ती जुनी पारंपरिक चाल आहे. पण एक कन्यादान सिनेमात बघा एक पूर्वी गाणं होतं मंगळागौरीचं पूजेचं, खूप छान गाणं आहे ते. थोडंसं मी तुम्हाला झलक दाखवते त्याची. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी, सुवासीन मी तुला पूजिते, जय देवी मंगळा गौरी. शिवशंकराहुनी प्रेमळ भोळा, दिधलासी पती तू भाग्यवतीला, देहाच्या देवारी पूजिन त्याला, हृदयाची आरती प्राणांच्या ज्योती, अमृत तेजाळ प्रीत जळते, जय देवी मंगळा गौरी.
त्याचे एक आणखी पहिलं गाडवं बघा. कुंकुम तिलक माझ्या ललाटी, मंगलमणी हे शोभती कंठी, रत्न पाचूचा चुडा मनगटी, स्त्री जन्माची आहे वलेणी, तुझ्या कृपेने मला लाभली, जय देवी मंगळा गौरी. खूप छान आहे. अतिशय गोड गाणं आहे, म्हणजे त्याचं चांगलं केलेलं आहे. अशा तऱ्हेने ते आरती करतात, पुरणपोळीचं छान जेवण करतात. पण या जेवायच्या वेळी काय असतं, या मुलींना वशेळ्या म्हणण्याची पद्धत आहे. या ज्या मुली असतात 5, 7, 8, 10 काय ज्या असतील त्यांना वशेळ्या म्हणतात. तर त्यांनी जेवताना बोलायचं नाही, त्यांचा एक हे आहे त्या कहाणीत असं सांगितलेलं आहे. मग त्यांना काय हवं ते सगळं भरपूर वाढायचं बिळायचं जेवण होतं, पण त्याने नंतर तुळशी पत्र खाऊन मौन आपलं सोडायचं. अशा तऱ्हेने हे होतं. यात देणी घेणी, मुलीला आई वडिलांना एकमेकांना देणी घेणी, ते सगळं व्यवस्थित सागर संगीत पार पडतं. आणि अशा तऱ्हेने सकाळचा कार्यक्रम संपतो. हा मंगळागौर हा सबंध दिवस चालणारा कार्यक्रम आहे. सकाळी आहे, संध्याकाळी आहे, त्यामुळे थाटामाटात सगळं चालू असतं. आणि तर संध्याकाळी पुन्हा सगळ्या त्या मुली जमतात. मग त्या काडवाती बोटवाती तेव्हा सगळ्या लावायच्या असतात त्या. मग ती पुन्हा आरती, सगळी गणपतीची सगळ्या आरत्या वगैरे खेळतात आणि जेवण होतं. त्या जेवणात मात्र स्पेशल पदार्थ असतात, ते ठरलेले आहेत साधारण. ते म्हणजे भाजणीचे वडे, दही आणि मटकीची उसळ आणि बाकी इतर गोड पदार्थ असतं, खिचडी असते, असे आणि गोडही काहीतरी असतं. अशा पदार्थाचं जेवण होतं. आणि मग मात्र मुली उत्साहाने खेळायला सुरुवात करतात, पदर बांधून खेळायला. अगदी खरंय. मला वाटतं आपण जेव्हा तो मंगळागौरीचा प्रोग्राम केला होता तेव्हा सगळ्या जणी नऊवारी साड्या नेसून काय नटून आल्या त्या. आता व्हिडिओ मध्ये बघालच तुम्ही. आणि तेव्हा श्यामला वहिनी पण होत्याच तिथे. तर पहिला खेळ आपण कुठला घेतला होता? आपण पहिला म्हणजे फुगड्या. पहिला सगळ्यात सोपा खेळची, सगळ्यांना अगदी खेळता येतील असं, मोठ्यांपासून लहानांपर्यंत. पहिली पोळी घरती म्हणजे सासू सुनांची मानाच्या त्या. मग त्यांची पहिली फुगडी झाल्यानंतर मग सगळ्यांनी सुरुवात करायची. तर पहिल्या फुगडीला मग सासू फुगडी कधी मुक्याने खेळत नाही, पण ते काय पूर्वीपासून आपल्या की सगळ्याला संगीत गाणं किंवा उखाणे असं त्याची काहीतरी जोड द्यायची, की त्यामुळे त्याचा लय ताल ठेका सगळं सुरळीत चालू राहतं. सासूसुनांची पहिली फुगडी, मग काय म्हणणार, चहा बाई चहा, गवती चहा. सासू सुनांची फुगडी पहा, पहा तर पहा, नाही तर उठून जा, आमच्या फुगडीला जागा द्या, आम्हाला खेळायला जागा द्या. ही पहिली फुगडी. ही पहिली फुगडी सासू सुनांची झाली, जरी होत नसली सासूला वयस्कर असली तरी हळूहळू काही ना खेळणार सुनेबरोबर कौतुकाची म्हणून. आणि मग सगळ्या जणी फुगड्या खेळायला लागतात. मग नंदा भाऊ असला तर त्यांनी एकमेकींना, माझी नणंद फार खारबाई खार, लोणच्याचा खार, आमची नणंद तापट फार किंवा असं काहीतरी. तेव्हा जे काय म्हणायचं ते म्हणून घ्यायचं, टोमणे मारून घ्यायचे, तू उंचच फार, तू बुटकीच फार किंवा असं काही. किंवा जावयाने सांगितले खेळू नको फार, जपणारी असली तर. अशा तऱ्हेने काहीतरी बोलून बोलून ते मुली फुगड्या खेळतात. ते काही कुणी मनावर घेत नाही, ते खरं नक्की आनंदाच्या आनंदाच्या ह्याच्यात असतं. जावाजावांची हो त्यातही ते हे करतात. अशा या साध्या फुगड्या बरं का. फुगड्यांमध्ये खूप प्रकार आहेत बघा. साध्या फुगड्या झाल्या की ते या मोठ्या बायका खेळत लहान लहान मुली असतात, त्यांना आधी खेळायची हौसच असते. मग त्यातल्या काय एका मुलीला जर आपल्या हातावर धरलं आणि ती अशी हे झाली तर फुलपाखरू फुगडी म्हणायचं त्याला. आणि तर 3 हात तिघींनी फुगडी खेळायची, तिघींनी हात धरायचे आणि तिघींची फुगडी खेळायची. सगळ्याला उखाणे बिखाणे म्हणत राहायचं काही नाही काहीतरी. आणि ते जातं पण होती ना, जातं असतं. एकीने जातं बसायचं, एकीने तिला ओढायचं, असं त्याला जातं म्हणायचं. केरसुणी जातं असं म्हणायचं. छान दंड धरून फुगडी. तर त्या असं प्रत्येकाला गाण्या वेगळ्या. त्या गाण्याला खरं तर काही अर्थ नसतो. रला र टला ट जोडून ही गाणी होते. दंड फुगडी दंडाची. किंवा त्यावेळेला आमच्या वेळेला असं पायाला पाय लावून ते आधी गाणं म्हणायचं, मग ती फुगडी सुरू करायची. की आजबाई पुण्याची तारीख, लवंगा निघाल्या बारीक, आगीन गाडीला कुलूप, आगीन गाडी हर्षाची, मुंबई निघाली फरशांची. आता कुठल्या शब्दाला काही अर्थ आहे का सांगा मला तुम्ही. गाण्याला एकमेक, पण ते गाणं रला र चांगलं यमक चांगलं असतं ते म्हणायचं. आणि त्याला ठेका असतो आणि त्याच्याबरोबर खेळ. बस बस बस. आणि ती दंड फुगडी खेळायची मग दोघींनी. नंतर बस फुगडी. आता तर काय बस फुगडी कोणी खेळणार मिळणारच नाही आपल्याला लहान मुलींच्या शिवाय. तर त्या बस फुगड्या खेळायच्या. नंतर तवा फुगडी.
तवा घ्यायचा. आणि पूर्वीच्या काळी काय होतं, मुलींना खेळायला काही बाहेरचे आता रॅकेट्स फूल अमुक तमुक जे साधनं मिळतात, काही नव्हतं पूर्वी असं. मग काय स्वयंपाकघरात जी काय साधन आहेत त्यातलेच काहीतरी घेऊन त्या खेळ बनवलेले आहेत मुली. मग तवा ठेवायचा, त्या दोघींना बसवायचं, पाय ठेवायचे आणि दुसऱ्या दोघींनी धरून ते गोल 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 फिरवायचं की झाली तवा फुगडी. त्याच्यानंतर नखुल्या, आपण हात धरतो तर हात नाही धरायचं, असं असं नख असं धरायचं आणि मग ते एकमेकांना नखुल्या, बाई नखुल्या, चंदनाच्या टिकवल्या, एक टिकली उडाली गंगेत जाऊन बुडाली, गंगेला आला लोंढा भिजला माझा गोंडा. गंगा कुठे लोंढा कुठे. पण छान गाणे, छान वाटतात आणि ती अजून गाणी चालू आहेत. तर ही गाणी अशी म्हणतात आणि आनंद साजरा करतात आपला. छान. अशा तऱ्हेने फुगड्यांचाच एक तासभर कार्यक्रम चालणार. इतक्या बायका सगळ्यांनी खेळायचे म्हटल्यावर रात्री मला तर आठवतंय की 2-2 वाजेपर्यंत आम्ही खेळलेले. 3-3 वाजेपर्यंत फुगड्यांचाच कार्यक्रम एक तासभर, सगळ्यांना फुगड्या खेळायला हवेत ना, जोड्या 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 जोड्या. त्याच्यामुळे तासभर फुगड्या. हो अगदी अगदी तासभर फुगड्याच व्हायच्या. नंतर काय असे अनेक पुष्कळ 25-30 खेळ आहेत, जसे जसे येतील तसे खेळायचे. मग किस बाई किस. आता किस बाई किस म्हणजे दोघीत पण खेळता येतं, या बाजूला 4 या बाजूला 4 उभे राहिल्या तरी खेळता येतं. आणि मग गाणं म्हणायचं, हात पुढे मागे करायचे, किस बाई किस, दोडका किस, दोडक्याची फोड लागली गोड, आणि तोड बाई आणि तोड. असं किस बाई किसला आहे. पण आता काय नवीन गाणी करतात, किस बाई किस, दोडका किस, माझ्याने दोडका किसवना, भाव आलं वहिनी पटेना, असं काहीतरी. जे काय जोडाल तुम्ही ते हवे, पण ते जोडता आलं पाहिजे आणि ते त्याचं यमक चांगलं झालं पाहिजे. अशा तऱ्हेने ते किस बाई किसचा खेळ खेळायचा. नंतर आपण काय ओळीने घेतले कसेही घेतले तरी खेळ असतातच. खुंटी मिरची. खुर्ची का मिरची म्हणजे काय, त्याची नवीन जिची पूजा असते म्हणा, किंवा ज्या नवीन खेळणारे असतात मुली त्यांना मध्ये पकडायचं, ओलामध्ये पकडायचं आणि त्यांना नाचायला लावायचं. दुसरं काय तर हा खेळ जो आहे तो काय, पूर्वी मुली मिरच्या काढायला जायच्या. ते आपलं घरचं शेत असायचं, मुलींना कामं असायची. खुंटीनं मिरची, मी मिरची खुंटायला जाते, खुर्ची नाहीये. खुंटीन मी मिरची खुंटून आणते. तर त्या म्हणतात जाशील कशी तू. अशा बायका सगळ्या म्हणतात तू जाशील कशी हे सांग. ते म्हणते खुंटीनं मिरची, बायका म्हणतात जाशील कशी. मग ते म्हणते सासूबाई बोलवतात, बरं करीतात, खुंटीनं मिरची. खुंटीनं मिरची जाशील कैशी, खुंटीनं मिरची जाशील कैशी, आई बोलवते बरं करीते, आई बोलवते बरं करीते, खुंटीनं मिरची जाशील कैसी. असं ते सगळे बोलवतात. आणि मग शेवटात हे बोलवतात. आता हे बोलवतात म्हटल्यावर इलाजच नाही, हे बोलवतात बरं करीतात, मग तिला सोडतात, खुंटीनं मिरची जाशील कैसी. आणि नाहीच जर जायला मिळालं तर तिने वाट सगळ्यांच्या गोलामधनं वाट पकडून काढून बाहेर पडायचं. हे एक तिची कला असते. आणि ते जर तिला जमलं नाही तर तिला शिक्षा. आता शिक्षा म्हणजे काय बघा, उखाणा घ्यायचा. त्या काळामध्ये नवऱ्याचं नाव घ्यायचं म्हणजे हे अवघड वाटायचं मुलींना, कसं घेणार काय घेणार. ती आपली शिक्षा, तू नाव घे आणि मग बाहेर जा. अशा तऱ्हेने तो बराच वेळ चालणारा गोल गोल फिरण्याचा, सगळ्यांना घेता सगळ्या एकत्र येण्याचा असा तो खेळ आहे. मग नंतर काय, अगं अगं सुनबाई, सासवा सुना आहेच ना. ते शेवटी नातं किती नाही किती प्रेमात असलं तरी नातं हे वेगळंच आहे. ते म्हणतात अगं अगं सुनबाई, काय म्हणतात सासूबाई. अशा बायका सगळ्या हात धरून उभ्या असतात, त्यांच्या मधनं अन्न असं या दोघींनी पळायचं. तर म्हणतात अगं अगं सुनबाई, काय म्हणतात सासूबाई. सासूबाई म्हणतात माझ्या पाटल्या काय ग केल्यास, काय ग केल्यास, काय ग केल्यास. ती म्हणते भावाच्या लग्नात भाऊनेला दिला. सरळ ती सांगून टाकते, भावाच्या लग्नात भाऊजाईला दिल्या. पुन्हा असे सगळे दागिने काय ग केलेस, काय ग केलेस, असं ते गाणं कोणाकोणाला देऊन टाकलेले असतात. तिने कोणाकोणाला देऊन टाकले. पण आता नवीन बघा, अगं अगं सुनबाई, काय म्हणतात सासूबाई, टीव्ही वरचा चष्मा काय ग केलास, मला वाटले तुम्हाला नको म्हणून आईला दिला, असं म्हणायचं. हो ना. अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई, माझा स्वेटर काय ग केलास, अहो जुना झाला म्हणून बोरणीला दिला, असं म्हटलं तर काय बोलणार सासूबाई बघा. हो ना. अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई, 2 वर्ष झाली नातू केव्हा पाहू, 2 वर्ष झाली नातू केव्हा पाहू, प्लॅनिंग चालू आहे, असं ती म्हणते. प्लॅनिंग चालू आहे, करिअर करायचंय, आता घाई नका करू. म्हणजे हे सुद्धा त्या ह्याच्यात अशा आधुनिक पद्धतीने गाणी ती त्यात योजलेली आहेत. नाही चांगली आहेत नवीन गाणी, पण ती म्हणतात अशी, आणि जुनी गाणी चांगली आहेत. तर ते अशा तऱ्हेने हा खेळ होतो. त्याच्यानंतर बघा झिम्मा.
जिम्मा तर जिम्मा सुद्धा अशा सगळ्यांचा पुढे अनेक आवडता. प्रकारचे आहेत, तसे जिम्मे पण अनेक हो, प्रकारचे आहेत. लाडू हो. जिम्मा आहे, दोघींचा जिम्मा आहे, तिरका जिम्मा तिरका. आहे, आणि गिरकी घेऊन गोल जिम्मा आहे. फिरवून आणि वाला. जिम्म्यांना गाणी काय हो, जी म्हणाल ती गाणी. आपला आधी आहे सर सर गोविंदा येतो, मजवरी गुलाल फेकितो, या जिम्मा खेळाया, आमच्या वेण्या घालाया, एक वेणी मोकळी, सोनाराची साखळी, घडव घडव रे सोनारा, माणिक मोत्यांच्या डोलारा, डोलाराला खिडक्या, आम्ही दोघी बहिणी लाडक्या. असं पुढे अजून आहे गाणं. हो ते का? जितकं गाणं चालेल तितकं ते तेवढा वेळ तो हा जिम्मा. ते जिम्मा खेळायचा. आणि आपली कुठली हिंदी गाणी, मराठी आता गाणी, एक गाणं पण खूप येतं ना, मैं तो भूले चली हा बाबुल मै तो का भूल चली काय ते काय विचारू नका. लाल छडी मैदान खडी, कुठली तुम्ही जे हिंदी गाणी, मराठी गाणी, तालावर बसून मला बस वाटतं बस ते गाणं तेवढ्या यायचं ठेक्यावर बसली त्याच्यामध्ये. अगदी. गाणं की झालं. झालं. आणि नाचरे मोरा बिचरा कुठलंही गाणं तुम्ही कुठलंही म्हणू गाणं शकता यायचं. त्याच्यावर. असं ते जिम्म्याचा एक बराच वेळ प्रकार चालतो. अशी जर थोडीशी धावपळीचे हे झाले की मग जरा बायका दमतात. आणि मग येतो उखाण्यांचा कार्यक्रम. सगळ्यांनी बरोबर. उखाणे घेतलेच पाहिजे. बायकोंटात चला चला आम्हाला घरी जायचं. मोठ्या बायका जरा हे होतात, हा. मग उखाणे घ्या. पहिला सासूबाई सुना त्यांनी उखाणे घ्यायचे सगळ्यांनी पहिले. उखाणे घ्यायचे. तर पूर्वीच्या काळी काय होतं, पूर्वीच्या काळी उखाणे घेताना काळानुसार सगळं बदलत जात आहे आता. हो, हो. तर पूर्वीच्या काळी बायका घेताना काय उखाणे म्हणायच्या, शंकराच्या पिंडीला बेल वाहते वाकून, आणि रावांचं नाव घेते तुमचा मान राखून. बस. तर द्राक्षाच्या वेलाला त्रिकोणी पान, आणि नाव घेऊन राखते सर्वांचा मान. सुखी संसारात संसाराच्या ह्याच्यात सुखी सागरात संसाराची होडी, आणि आमची सुखी राहो जोडी, आशीर्वाद द्या आमची सुखी राहो जोडी. अशा तऱ्हेने पूर्वी त्यानुसार काळात ते केलेले उखाणे, म्हणजे यमक जुळवलेलं आपल्या नवऱ्याचं नाव त्यात गुंफायचं. हळदी कुंकवाच्या राशी, हो, ते आणि पण मंगळागौरीच्या होतंय. दिवशी. हा पण नंतर थोड्या मुली शिकल्या, त्यांना म्हणजे साहित्याची जाण आली, थोडं बोलण्याचं धाडस आलं, वाचन वाढलं, बोलण्याचं धाडस आलं, त्यात आपलंही काही त्यात मिसळावं असं वाटलं, आणि म्हणून जरा थोडीशी बदलले उखाणे. बघा कसे, सरिता वाहते वेगात, तिला मिलनाची आस, आणि नाव घेते तुमच्यासाठी खास. नीलवर्ण आकाशात इंद्रधनुष्य चितारते, नीलवर्ण आकाशात इंद्रधनुष्य चितारते, रावांचे नाव घेताना मी मात्र मोहरते. असं धाडसी नाव म्हणजे त्या काळात चाललंच नसतं असं. हो ना. कर्तव्याच्या कोंदणात भावनेचे माणिक मोती, कर्तव्याच्या कोंदणात भावनेचे माणिक मोती, याच्या साथीने सांभाळते जीवनाची गती. असे नावं यायला लागली. त्याच्यानंतर पण आता आधुनिक काळ आहे, आता ह्याच्या सगळ्याशी काही संपर्क नाहीये. आधुनिक सगळं म्हणजे आता मोबाईल आणि लॅपटॉप आणि हे काय असले, ह्या संपर्कातच सगळे उखाणे. एक उखाणा सांगते तुम्हाला बघा. चॅटिंग करण्यात भरपूर गेला टाइमपास, चॅटिंग करण्यात भरपूर केला टाइमपास, आणि यांना देते जिलबीचा घास. आता म्हणजे कॉम्प्युटर, मोबाईल, ते डिलीट, डाउनलोड, अपलोड, अमुक तमुक, हे जे काय शब्द आहेत, पासवर्ड, ते सगळे घालून आता असे उखाणे मुली घेतात. बदल झालाय. हा उखाणे आहेत. उखाणे मात्र एक तरी उखाणा घ्यायला लागतो प्रत्येकीला. बघा, सासूला घ्यायला लागतो, सुनेला घ्यायला लागतो, लग्नात घ्यायला लागतो, तयारच ठेवायला लागतात म्हणजे मुलींना एक दोन असे. बरोबर आहे. आणि आणखी आता ह्याच्यानंतर उखाणे झाले की तरी लहान मुलींची हाऊस फिटलेली नसते खेळण्याची. पुष्कळ खेळ राहिलेले आहेत. तर आता ते बघा, त्याचेही आपण खेळ बघूया थोडेसे पुढचे. मोठ्या मोठ्या बायका जरा निवांत थोड्या त्याही दमलेल्या असतात. दिवसभराचा मंगळागौरीचा दिवसभराचा कार्यक्रम असतो. मदतभर पूर्वी घरीच करायचे सगळे. आता सारखं काय कार्यालय हे ते काही नाही. त्यामुळे मग 2 दिवस आधी किती दिवस तयारी सगळी करून, त्यामुळे त्या दमलेल्या असतात त्या जायच्या. मग मुलींचे खेळ हौसेने सुरू व्हायचे. त्यात बघा काय, आगोटा पागोटा, आगोटा पागोटा, घालपिंगोटा, म्हणजे दोन्ही हात दोन्ही पाय वर करायचे. चांगला व्यायाम, हे मुख्य म्हणजे व्यायामाचं कारण आहे. सगळ्या अवयवांना व्यायाम, आपल्या मेंदूपासून सगळ्याला हे स्मरणशक्ती, आणि सगळ्या अवयवांना हालचाल, व्यायाम, आणि इझिली, आणि त्यात संगीत असल्यामुळे आनंदाने खेळण्याचे, आणि त्यामुळे तो व्यायाम म्हणजे अगदी आवडतच होता सगळ्यांना, आणि करत होत्या सगळ्या. असं तो होता. लाट्या बैलाट्या. आणि हे काय माहितीये का, मुलींना ते म्हटलं तुम्हाला की काही पूर्वी असं साधनं मिळायची नाही, स्वयंपाकघरात जे मिळेल त्यांनी करायचं. आपली लाटणी आणायची घरात, तवा झाला आता लाटणी आणली, दोघींनी 2 लाटणी घ्यायची, एकमेकींना ठोके देत, लाट्या बैल लाट्या, चंदनी लाट्या, मामाने दिल्या मला सारंगी पेट्या. माहेरचं जास्त कौतुक त्याच्यात, मामाने काय दिलं, इकडनं काय मिळालं. लाट्या बैल लाट्या, चंदनी लाट्या, मामाने दिल्या मला सारंगी पेट्या. अशा तऱ्हेने ते एक आहे गाणं. नंतर भोवर भेंडी,
अच्छा. तो सुद्धा एक वेगळाच खेळ आहे. हो का? हा, 7-8 जणींनी जमायचं, सगळ्यांनी बांगणं असे हात धरायचे आणि 4 एक पायऱ्या इकडे, 4 पावलं इकडे, 4 पावलं इकडे, 4 पावलं इकडे, 4 पावलं इकडे असं करत भोवर भेंडी भोवरा नाचे 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटन बा गेली ती नार. ते आपलं गाणं त्याला जोडलेलं आहे. भोवर भेंडी भोवरा नाचे आणि थोडं हळू थोडं फास्ट 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 करत खेळायचं. हा, सगळ्यांना घेऊन खेळणं हे महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यांना खेळता आलं पाहिजे, त्यात गोवता आलं पाहिजे, अशा तरीने हे खेळ ठेवलेले असतात. गोफ एक आहे, गोफिणूबाई. पूर्वी जसं आपला जसं गोफ असतो दोऱ्या बांधून तो इकडून तिकडून फिरून तो बरोबर गोफ फिणला जायचा, तसं तसं तुम्ही फिरायचं शिस्तीत. जरा चुकलं की तो गोफ सुटलाच म्हणायचं किंवा चुकला म्हणायचं. तसं ते चौघींच्यात तो गोफ खेळायचा. त्याचं गाणं आहे ना, गोफ विणू बाई गोफ विणू अर्ध्या रात्री गोफ विणू घरे घ्या घरे पोटाला बरे न खाईल त्याची म्हातारी मरे. आता हे सगळं बघा ना. आणि गाण्यात आनंदाच्या याच्यात कशाला पण ते जोडलंय. म्हातारी मरे मेली तर मेली कटकट गेली उद्या मरायची ती आजच मेली गो फिणू बाई गो फिणू. ते आता त्याच्यावर दुसरं नवीन गाणं केलेलं आहे, चांगलं आहे ते सुद्धा. हा, नवीन त्याचा चाल दिली, नवीन हे केलेलं आहे, ते बघूया आपण. गो फिणू बाई गो फिणू, गो फिणू बाई गो फिणू आपुलकीचा गो फिणू. हा, शब्द चांगले गेलेत. चला बाई चला खेळायला चला हेवे दावे विसरून चला. आल्या बाई आल्या साजणी आल्या प्रेमाने साऱ्या गोळा झाल्या. किती छान. म्हणजे आधुनिक त्याला टच दिलेला आहे आणि चांगलं वर्णन केलेलं आहे. बदललंय गाणं, थोडं गाणं बदललंय. ठेकातोच तसंच खेळायचं, तसं काही नाही. आणि तर काही विचित्र खेळ आहे बघा गाठोडं. आता गाठोडं म्हटल्यावर काय आपल्याला एक असं बोचकं गाठोडं दिसतं, तसं आपल्या शरीराचा आकार करायचा, बसायचं असं हे करायचं, असं गाठोडं पाय धरायचे आपले आणि ते जर तुम्ही गाठोडं दिलं टाकून तर कसं गडगडत जाईल. तसं इकडे तिकडे इकडे तिकडे असं फिरायचं. दिसेल ना, फार लवचिकता लागते त्याला. आपलं शरीर आपलं उचलण्याची हे लागते, त्याला किक द्यायला लागते, किक ते बरोबर तुम्ही असं उचलून फिरू शकता. त्या मात्र हुशार मुली असतात. तुमचं आटोपशीर पाहिजे, तुम्हाला आपल्या शरीरावरचं कंट्रोल पाहिजे, अशा याने ते गाठोडं खेळतात. नंतर येतो पिंगा. आता आपल्या नवीन सिनेमातला पिंगा बघितलाच आहे तुम्ही, तसा नाही खेळत पण तो. पूर्वीचा पिंगा वेगळा असायचा. पार खाल्लं उभं राहायचं, खालनं वर असं फिरून पूर्ण कमरेला व्यायाम देऊन असा तो पिंगा खेळायचा. आणि पिंगा ग पोरी, त्याचं गाणं माहितीच आहे, पहिली 2 ओळी आहेतच. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, हे पहिली ध्रुवपद आहे. आता त्याला जोडलंय काय बघा, 2 भाग करायचे, एक मुलाकडचा भाग एक मुलीकडचा. हा, अशा याने मग मुलाचं सांगायचं कौतुक, इकडनं मुलीने सांगायचं, अशा तऱ्हेने त्याचे ते गाणी आहेत. त्याचं तुम्हाला 1-2 थोडस झलक दाखवते. आताच्या आधुनिक प्रकारचं यातलं आहे. तर ते कशी मुलीचं कौतुक कसं आणि मुलाचं कौतुक कसं. आधी मुलीचंच कौतुक आणि आता काही इलाज नाही, सासूबाई सगळं ऐकून घेतात, तर ते कसं ऐकतात बघा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा माझ्या मुलीला नाही सवय लवकर उठण्याची पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. आता ह्याला उत्तर समोरच्या सासूबाईंनी द्यायला पाहिजे मुलाकडच्याने. नको उठाया तुझ्या मुलीनं मीच उठीन पोरी पिंगा. आता इलाजच नाही, काळच असा आलेला आहे, मुली IT जायचं क्षेत्रात नोकऱ्या करतायत, त्याला काही इलाज नाही. पुढचं बघा, माझ्या मुलीला लागे बेडटी ताजा पेपर पोरी पिंगा. त्याचं उत्तर, किती छान ग आहे सवय तुझ्या मुलीला पोरी पिंगा. नंतर, माझ्या मुलीला आवडे चायनीज आवडे पंजाबी पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. सासू म्हणते करू दे चायनीज करू दे पंजाबी खाऊ आवडीने पोरी पिंगा. असा काढलेला आहे, पण चांगल्या आनंदाने घेतायत. असं पुढचं बघा, अशी कडवी केलेली आहे. TV पाहताना नको बडबड नको कुरकुर पोरी पिंगा. थोडं त्या वयाला गेलं की बायकांना थोडं बोलायची सवय असते, सिरियल ऐकतात टापलंच मध्ये काहीतरी बोलतात, त्यांना डिस्टर्ब होतं, आवडत नाही मुलींना हल्ली. तर ते सासू काय सांगते पण बघा, उलट सांगते, काम धाम ग सार आवरून TV पाहू दे पोरी पिंगा. त्यात तेवढ्यात तिने शिकवण दिली आहे, तू आवर आणि मग TV बघ, काही हरकत नाही. सगळं ऍडजस्ट करून घ्या, ऍडजस्ट करून घ्या, या काळाचं आहे. आणि पुढचं कडवं बघा,
माझ्या मुलीची येते आठवण, करा पाठवण पोरी पिंगा. सारखं माहेर पाहिजे. आता तर मोबाईलमुळे माहेर घरातच आहे म्हणायचं, हातातच आहे मुलींच्या, पण तरी पाठवा, माहेरी पाठवा, असं ते एक झालेलंच आहे. तर सासू म्हणते द्यावी झेन ग तिला घेऊन, करू पाठवण पोरी पिंगा. सासू बरोबर तिचं पुट्ट काढलेलं आहे. आता एक शेवटचं गाडवं बघा, पण तेच आहे, त्यांनी जोडून घेतले. कुठलं सासर कुठलं माहेर काही कळे ना पोरी पिंगा. मुलींना हल्ली सासर काही राहिलं नाही, बस काही माहेर, सगळं माहेर सारखंच सासरी वर्तणूक असते, वागणूक असते. दोन्ही कुलासी तूच सांभाळ, कर विचार पोरी पिंगा. म्हणजे त्यांनाही थोडी शिकवण दिली आहे. आणि आताच्या काळानुसार हे गाणं छानच केलेलं आहे, सगळं छान केलेलं आहे. म्हणजे उणी दुणी काढायच्या ऐवजी तुम्ही थोडं आहे, थोडं असतं, थोडा मारलेला तो टोमणा, थोडा यांनी त्यांनी करत आनंदाने घेतात. पण एवढं आता हे पिंगा झाल्यानंतर किक्कीचं पानबाई किकी, त्याला पण गाणं छान आहे, त्याचे गाणं छान आहे. त्याचं पण आहे, दोन बाजूला दोघे 4-4, 5-5 साडे होते. आणि उठबस करायची त्याला. एक बाजू बसली की दुसऱ्या बाजूने उभं राहायचं. ती बसल्या की या साईडच्या मुलीने उभं राहायचं. त्याचं गाणं आहे किकीचं पानबाई की, सागर मासा सू सू, आल्या ग बाई गुजरणी, कापूस घ्या हो पिंजारणी, कापूस माझा सरकीचा, बाजार भरला मोत्याचा. असं म्हटलं की साईड बदलायच्या. अशा तऱ्हेने ते एक आहे गाणं त्याचं. पण ह्याच्यात सुद्धा शरीराची हालचाल खूप होते, उठा बसा, त्यालाच महत्व आहे ना. हो ना, तेच तर व्यायाम, हाच व्यायाम आहे. त्यामुळे पुरुषाकडे कुठे जिम बिम भानगडच नाही ना काही. त्यामुळे हेच महत्वाचे खेळ त्यांचे. आणि यातनच त्यांना ऊर्जा मिळायची, लवचिकता वाढते. आता त्यांनी गाणं वेगळं केलंय बघा, थोडंसं 1-2च काढून म्हणून दाखवते. किकीचं पानबाई की, सागर मासा सू सू, सख्यानं आलं हसू, बेलाचं पानबाई बेलाचं, महादेवाला व्हायचं, मंगळागौरीला पूजायचं. किकीचं पानबाई की, तुळशीचं पानबाई तुळशीचं, श्रीकृष्णाला व्हायचं, संसारामध्ये रमायचं. म्हणजे जरा चांगल्या ह्यांनी असं केलेलं आहे. कारण त्या गाण्यांना काहीच अर्थ नाही. सागर मासा सुसू काय काय काय, त्याला काही फारसं एवढं हेच नाही, अर्थच नव्हता. पण यमक आणि चांगले पण पारंपरिक ती गाणी आहेत, ती अजून आपण म्हणतो. त्याच्यावरनं आपण ही नवीन केलेली. बरोबर. आता घुसळण म्हणजे माहितीये का, पूर्वीच्या काळी घरात दूध दुभतं असायचं, गाई म्हशी असायच्या, हे एवढं दही विरजलेलं असायचं, आणि त्याचं ते डेऱ्यामध्ये असं असंच करून घुसळायचं. तर ते असं घुसळताना काय जो आवाज येतो तो काढायचा, तो आपल्या तोंडाने काढायचा. आणि त्यामुळे आपल्या हृदयाला असं व्यायाम, श्वासावर व्यायाम. तर तो आवाज मी थोडा काढून दाखवते तुम्हाला, बघूया येतोय का मला. चालेल ना. असा आवाज काढायचा आणि 2 हात असे करायचे, असं ते घुसळण करायचं. आणि दोघींनी समोरासमोर जोर जोरात असं करायचं. तो सगळा श्वासाचा व्यायाम करायचा. तर ते घुसळण्याचं ते एक असतं, असं घुसळते नंदाची राणी आणि काढते लोणी, अशा प्रकारचं एक गाणं आहे. पण ते एवढं प्रसिद्ध नाही, पण हा एक व्यायाम म्हणून हा खेळ खेळायचं पूर्वी. आता सूप म्हणून, तसं मी म्हटलं लाटणी झाली, आता सूप घ्यायचं. सूप आपल्या ह्याच्यावर ठेवायचं, हातावर धरायचं आणि अंगठीनी किंवा बोटानी वाजवायचं. त्याला म्हणायचं नाच ग गुमा. त्याचं गाणं आहे नाच ग गुमा कशी मी नाचू. मग अशी पण झालं ते, कशी जाशील तू विचारतो त्या बायका, तू खुंटायला मिरच्या खुंटायला कशी जाशील, तर तिलाच सगळे प्रश्न विचारायचे. जी नवीन नवरी असते किंवा जी मुलगी असते तिला, त्या म्हणते नाच ग गुमा, तिला म्हणायचं नाच तू. ती म्हणते कशी मी नाचू. आता काय खरं कारण नाही, पण ती पण तक्रारी कशा करते बघा, पूर्वीच्या काळी कशा बघा. या गावचा त्या गावचा सोनार नाही आला, हार नाही मला, कशी मी नाचू. म्हणजे तिला सगळं हवे. मुलींना अगदी सगळं दागिदागिने सगळं हवे तरच मी नाचणार, तिची अट असते. या गावचा त्या गावचा कासार नाही आला, बांगड्या नाही मला, कशी मी नाचू, नाच ग गुमा. या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला, चोळी नाही मला, कशी मी नाचू, नाच ग गुमा. अशा करून ते सगळ्यांनी तिला ते एकमेकांना सासूचं ना असं म्हणून ते तिला नाच ग गुमा असं हे करतात. आता त्याच्यावर नवीन गाणं सुद्धा आहे बघा. ते तर सगळी मजेशीर गाणी आहेत आताची. तर नाच ग गुमा कशी मी नाचू, या चॅनेलवर त्या चॅनेलवर पिक्चर नाही पाहिला, या चॅनेलवर त्या चॅनेलवर पिक्चर नाही पाहिला, डिस्कोही नाही लागला, कशी मी नाचू. मग आता डिस्को लागतो, त्याशिवाय नाच येतो का मुलींना, नाही येणार. नाचू मी कशी नाच ग गुमा,
सासूबाईंनी ड्रेस नाही दिला, सासूबाईंनी ड्रेस नाही दिला, साडीसाठी हट्टच धरला, वा. कशी मी नाचू नाच ग गुमा. ऑफिसचा मला फोन बाई आला, अच्छा. ऑफिसचा मला फोन बाई आला, वेळ नाही मला, नाचू मी कशी नाच ग गुमा. पतिराजांनी बोलवलंय फिरायला जायला, पतिराजांनी बोलवलं फिरायला जायला, कशी मी नाचू नाच ग गुमा. आधुनिक पद्धतीने या काळानुसार ती गाणी बनवलेली आहेत. छान. हा, तसं ते त्या नाच ग गुमावर तिने नाच खेळायचं आणि बाकीच्यांनी प्रश्न विचारायचे. आधीच्या काळात त्यांचे वेगवेगळे एक्सक्युजेस असायचे. हो, आता वेगळे आहे. आता म्हणून तसे गाणी केलेली आहेत. पण आताच्या मुलींना ती पटणार नाही आणि त्या मुलींना माहिती नसतील. हे मुख्य. आपल्या काळापर्यंत अजून आपल्याला माहिती आहे, माहितीच नाही. आपल्या काळापर्यंत आपल्याला माहिती आहेत, तरी त्या मुलांना ते काही माहितीच नाही आताच्या पुढच्या पिढीला. त्यामुळे त्यांना आताची ही गाणी केली की त्यानुसार त्या खेळतील तरी त्याच्यावर, अशा प्रकारे. नंतर गरबा. गरबा तर काय सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्या सगळ्यांना खेळण्याजोगा असतो. एक आठ टाळी एक टिचकी बाहेर, असं करत आपण धौम्य ऋषी सांगत से राम कथा पांडवा, सगळ्यांनी म्हणायचं. धौम्य ऋषी सांगत से राम कथा पांडवा, रामा संगे जानकी चालताना काननी. ते गाणं सगळं म्हणजे तो सगळा ह्याचा प्रसंग त्यात आहे. सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी, सीता पाहे वाटुली ग दारी उभी राहुनी, साध आला दूरचा कोणी मला वाचवा, धौम्य ऋषी सांगत से राम कथा पांडवा. असं ते पूर्ण रामसीताची ती आपल्या रामायणाची कथा बऱ्यापैकी आहे ती. तसं ते आता काय तू म्हणली तसं काय कुठली हिंदी गाणी, कुठल्याही आधुनिक सिनेमातलं गाणं गाडा, कुठलंही वाजले की बारा म्हणा, काय म्हणा, सगळी चालतात गाणी. कुठलीही बसवा, फक्त त्यात आलात बसवली कुठलंही गाणं म्हटलं तरी चालतं तुम्ही. त्याच्यानंतर ते एक पाणी लाटा आहे. पाणी लाटा काहीतरी ते हलतं, असं हलतं की जसं काही पाण्याच्या लाटा येत. सगळ्या 10-12 मुलीने हात धरून पुढे मागे पुढे मागे असं करायचं की त्याला म्हणायचं पाणी लाटा. हो, ते गाणं आहे ना, आहे ना, त्याचं जुनं आहे. पाणी लाटा हो पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, पाणी लाटलं हो पाणी लाटलं हो पिंप भरलं हो पोरी पाणी लाटा हो पाणी लाटा. अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने ते गाणं आहे. त्याचं एवढंच गाणं आहे, फार नाहीये. अशा तऱ्हेने सगळे हे उभ्याचे म्हणा किंवा कष्टाचे खेळण्याचे असे खेळ होतात. मग आता मात्र 2-3 वाजायला आलेले असतात, साधारण सगळीकडे सामसूम झालेली असते. जर सगळे म्हणतात शांत व्हा, आता पुरे पुरे करायला लागतात मोठी माणसं घरातली. मग काय करायचं, बैठे खेळ सुरू होतात. मुली काही ऐकत नाही, पहाटेपर्यंत त्यांना खेळायचंच असतं. अनेक वर्षांनी त्यांना जमायला मिळायचं, अनेक दिवसांनी त्या सगळं मनसोक्त खेळून घेतात. कारण या दिवशी कोणी त्यांना तक्रार करत नाही, त्यांना नका खेळू म्हणत नाही. तर आता बैठे खेळ म्हणजे काय असतात बघा, स्मरणशक्ती. आधी मुळात गाण्याच्या भेंड्या, गाणी हे असतं. जी चांगली गाणं म्हणणार असते तिला गाणी म्हणायला सांगतात, ते होतं. आणि स्मरणशक्ती वगैरे असते त्यामध्ये जास्त घेतात बैठे खेळ म्हणजे. तर त्यामध्ये एक मालाडचा म्हातारा म्हणून एक खेळ आहे बघा. सगळ्या बसतात, 2 ग्रुप करतात आणि एक एक शब्द वाढवून ते गाणं म्हणायचं. मग कोणी म्हणायचं बघा, आता मालाडचा म्हातारा शेकोटीला आला. आता मालाड कुठला म्हातारा म्हणून मालाड जोडलं. तर मालाडचा म्हातारा शेकोटीला आला, म्हाताऱ्याची बायको शेकोटीला आली. हे की नाही सांगितलं की सगळ्यांना माहिती. मालाडचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको शेकोटीला आली, बायकोच पोरग शेकोटीला आलं. मालाडचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचं पोरग शेकोटीला आलं. असं करत करत 8-10 त्यात गोष्टी मिळवायच्या. लांब एवढं मोठं गाणं तयार करायचं. शेवटी सगळे शेकोटीला आणायचे त्याचे. शेवटी मला आठवते माशी शेकोटीला आली. बरोबर आहे. त्याचं घोडं, घोड्याचं शिंगरू, शिंगराची शेपटी, शेपटीचा गोंडा. मग तुम्ही जेवढं त्याला वाढवाल तेवढं मजा असते त्याची. आणि ती सगळं आठवून ते सगळं म्हणणं, हे त्यात गोष्ट ही आहे का. ते एक अशा म्हाताऱ्याचे ते गाणं आहे. आणि दुसरं काय आहे, तो प्रकार वेगळा आहे बघा. यमुनेच्या तेरी किती बुलबुल असते. आता यमुना तेरी बुलबुल त्याचा काही संबंध नाही, पण हे गाण्याला जोडलेलं आहे. 2 ग्रुप करायचे. स्मरणशक्ती म्हणण्याचा हा वेगळा प्रकार आहे. यमुनेच्या तेरी किती बुलबुल असतील. एका ग्रुपने काय म्हणायचं, 1 तरी 2 तरी 3 तरी असतील, 4 तरी 5 तरी 6 तरी असतील, 7 तरी 8 तरी 9 तरी असतील, 10 बुलबुल हो, असं एका ग्रुपने म्हणायचं. आणि दुसऱ्या ग्रुपने काय म्हणायचं, यमुनेच्या तेरी किती बुलबुल असतील, 10 तरी 9 तरी 8 तरी असतील, 7 तरी 6 तरी 5 तरी असतील, 4 तरी 3 तरी 2 तरी असतील, 1 बुलबुल हो.
असं दोन्ही बाजूंनी जोरात एकमेकांना कुणाचं चुकतंय, यात कुणीतरी चुकतं. आकडे म्हणताना उलट सुलट होताना आकडे यांचे ते म्हणतात किंवा त्यांचे हे म्हणतात किंवा आकडे चुकतात, असं म्हटलं की ते ड्रॉप करायचं त्यांना, असं काहीतरी गंमत म्हणून असा खेळ खेळतात. त्यातलंच आता इंग्लिश पण केलंय बघा. हो का? हा, म्हणजे ह्या टाईप मध्येच आपण जर म्हटलं स्मरणशक्ती, ते असं काहीतरी गाणं आहे, ग्रीन ग्रास ग्रीव ऑल राऊंड माय हाऊस अँड द ग्रीन ग्रास ग्रीव ऑल राऊंड. त्याची चाल मात्र छान आहे. ग्रीन ग्रास ग्रीव ऑल राऊंड माय हाऊस अँड द ग्रीन ग्रास ग्रीव ऑल राऊंड, ग्रीन ग्रास ग्रीव ऑल राऊंड माय हाऊस अँड द ग्रीन ग्रास ग्रीव ऑल राऊंड, देअर वॉज अ ट्री अँड द ट्री वॉज ऑन द ग्राउंड अँड द ग्रीन ग्रास ग्रीव ऑल राऊंड. असं ते गाणं पुन्हा झाडाच्या फांद्याची फळं, फुलं, पानं, पक्षी सगळं जोडत जायचं परत आणि सगळं ते म्हणायचं. आता हे ह्या लहान मुलींना आता इंग्लिश मध्ये शिकतात, त्यांना ही अशी गाणी आवडतात. अशा तऱ्हेने ही गाणी बिणी म्हणतात. बैठे खेळ खेळतात. मध्ये एकदा चहापान कॉफी पानाचा कार्यक्रम होतो. मस्त वेलदोडा जायफळ घातलेली कॉफी असते, त्यामुळे उत्साह आणखीन वाढतो. आणि अशा तऱ्हेने मंगळागौरीचा खेळांचा कार्यक्रम संपतो. पहाट उजाडलेली असते, साधारण 4-5ला हे सगळं संपतं. आता मुली मग ती आरती करतात. तेवढं ते नैवेद्य दाखवून, दही भाताचा म्हणा, दही पोह्याचा नैवेद्य मग आणि नुसतं परत यायला नको मग ते त्या हे करतात. पुन्हा एकदा ती आरती करायची छोटीशी, उत्तर पूजा करायची आणि मग मुली आपापल्या घरी जातात. तर अशा तऱ्हेने हा मंगळागौरीचा खूप सुंदर आहे आणि आपल्या पूर्वापार परंपरेने चालू आहे, तो ठेवावा अशी माझी इच्छा आहे. जेवढं जमेल तेवढं करावं. अगदी 4-5 मंगळवारने एखादा मंगळवार सगळ्यांनी जमावं, आनंद घ्यावा आणि ही आपली परंपरा अशीच पुढे चालू ठेवावी असं मला वाटतं. आणि स्वतःला मला असं वाटतं की फिट राहावं, अगदी शेवटपर्यंत खेळता यावं. हे गाणी म्हणणं, हे करणं म्हणजे खेळता यावे, स्मरणशक्ती, गाण्याचे आठवण आपल्याला ह्याच्या करता हे सगळं आहे. तर सगळ्यांनी खूप छान वाटतं. आणि तुम्ही मला इथे बोलवलं पुन्हा एकदा. तुम्हाला आवडलं का बघा माझा कार्यक्रम? हो, खूप छान. धन्यवाद. मंगळागौरीच्या खेळांचा धन्यवाद. आणि अजून एक खेळ आहे ना, तो कोंबडा. हो, कोंबड्याचा खेळ म्हणजे बसफुगडी खेळतात तसाच कोंबडा हा खेळायचा. पण पायावर एक पाय टाकून उड्या मारायच्या, कोंबड्यासारख्या उड्या मारायच्या. सोपं नाही येते, पण दोघींनी एकमेकींनी 2 कोंबडे भांडतायत असं दोघी त्यात हा करायचं. तर ते गाणं त्याचं आहे. अक्काबाईचा कोंबडा आला माझ्या दारी, म्हणजे आधी सुरू करायचे. आधी पाजीन पाणी हळद लावून पिवळा केला, बाशिंग बांधून नवरा केला, अक्काबाईचा कोंबडा उडून गेला. आणि मग असं म्हणून ते दोघींनी उड्या मारत एकमेकींना हे करून तो कोंबडा खेळायचा. हो ना, हे बसणं फार अवघड आहे आणि बसून उड्या मारणं हे आणखीन अवघड आहे. पण ते मुलींच्या वयात येतं मुलींना. आणि हे केलं तर खरं तर चांगलंच आहे सगळ्यांनी केलं तर, पण ते जमणं अवघड आहे. त्याच्यानंतर आपला खेळ राहिला म्हणजे तो साळुंकी साळकी. तो म्हणजे दोघींनी उभं राहायचं आणि 8 आकड्यामध्ये फिरायचं. ते बरोबर त्या पायाला तिन्ही इकडे यायचं आणि हिने इकडे जायचं. जर चुकलं की धडकच होते एकमेकींची. 8 आकड्यात फिरायचं. तर ते खेळताना ते पण गाणं म्हणतात. साळुंकी साळकी तुझी माझी पालखी, रामाची जानकी, पगडपू बाई पगडपू, गेले होते राना विसरले पान्हा, गेले होते राना विसरले पाना, पगडपू बाई पगडपू, गेले होते माडी विसरले साडी, गेले होते माडी विसरले साडी, पगडपू बाई पगडपू, गेले होते शेता विसरले कोयता, गेले होते शेता विसरले कोयता, पगडपू बाई पगडपू, गेले होते विहिरी विसरले दोरी. आता ती मुलगीच आहे, काहीतरी विसरते, त्याच्यात ते प्ले सांगते. पगडपू बाई पगडपू असं एक टिचक्या देऊन आपलं आपलं हे करायचं. आणखी म्हणजे हे सगळं खेळताना पक्वा म्हणून एक घालतात फुगडी खेळताना. तो श्वासाचा प्रकार आहे, तोंडाने आवाज काढायचा, म्हणजे कुठल्याही मौनाने करायचं नाही. सगळं काय संगीत काहीतरी मागे पूर्वी कुठे वाजवण होते, वाद्य होती, काय होतं काही नव्हतं. आपापलेच आवाज काढायचे, आपापलेच हे करायचे. अशाने त्याला ते संगीत देऊन ताल देऊन असं त्या मुली खेळ खेळायच्या. आणि एक हटुष्य पानबाई हटुष्य हा खेळ राहिला बघा आपला. गोलात उभं राहतात सगळ्या जणी, कमरेवर हात ठेवून असं 4 पावलं इकडे आणि 4 पावलं मागे इकडे उलट, एवढंच, बाकी काही नाही. पण ते तालात आलं पाहिजे. त्याचं गाणं छान आहे बघा. हटुष्य पानबाई हटुष्य असं म्हटलं की उलट फिरायचं. गोट तोडे घालू आपण नटुष्य. तर आपलं एक वेगळा श लावून चाल दिला एवढंच. हटुष्य पानबाई हटुष्य, गोट तोडे घालू आपण नटुष्य, हिरवा दाणा सडुष्य, इंग्रजी शाळेला जाऊष्य, 4 तरी अक्षर शिकुष्य, हटुष्य पानबाई हटुष्य. असंच खेळून ते इकडून तिकडून जायचं. ज्या दमल्या त्या बाहेर पडतात, बाकीच्यांनी चालू ठेवायचं. मग थोडं फास्ट 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 केलं आणखी त्याला मजा येते.
तिखट मीठ मसाला हा, ते तेही आहे राहिलं, ना, मुख्य फोडणीचे राहिलं बघा. पोहे हो कशाला? मग पोहे तर रोजच लागतात आपल्याला. तिखट मीठ मसाला, पण ते साधे पोहे नाही करायचे. वाकून प्रत्येक वेळी आपल्या तळपाय, गुडघा, कमरे आणि असे हात लावत इतक्या वेळा वाकायचं, तितक्या वेळा वर व्हायचं आणि ते गाणं म्हणायचं. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला, तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला, फोडणीचे पोहे मामाला. इथे कोणी सासू सासरा काका बिका कोणी नाही, मामाचं महत्व जास्त. हा, फोडणीचे पोहे मामाला, मामा आलाय जेवायला, तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला. अशा तऱ्हेने ती गाणी आहेत. पाहिलं किती प्रकारचे खेळ आहेत आणि हे मंगळागौरीला सगळे खेळतात. आणि आता मंगळागौरीच्या खेळांचे ग्रुप पण निघालेत, तर ते पण आपल्याकडे येऊन आपल्याला हे सगळे खेळ शिकवतात. श्यामलाताई तर सगळ्या खेळांमध्ये एक्सपर्ट आहेत. तर नक्की आपण ह्या मंगळागौरीला खूप धमाल करा. प्रत्येक मंगळागौरीला हे सगळे खेळ खेळा. आत्ता तुम्हाला गाणी तर मिळालेलीच आहेत. तर बिंग वुमनकडून श्यामलाताई तुमचं खूप आभार, कारण आमच्या मंगळागौरीच्या खेळाला पण तुम्ही आला होतात आणि आज आता हजारो लोकांपर्यंत ही गाणी आणि हे खेळ पोचणार आहेत या एपिसोडमधून. तर खूप धन्यवाद. 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 तुम्हाला काही मंगळागौरीच्या खेळांबद्दल अजून माहिती हवी असेल तर आम्हाला लिहा. आम्ही आमचे नंबर देतोच आहे खाली. मेल करा, नाहीतर फोनवरती सांगितलं तरी चालेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाकी सगळी माहिती आमची आहेच आहे.